एक महत्त्वाची घडामोड आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे। भ्रष्टाचारी आणि बेताल मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आता राष्ट्रपतींची भेट घेतली जाणार आहे। राज्यपालांची भेट घेण्यात आली त्यानंतर आता काहीही निर्णय या भेटीनंतर न झाल्यास राष्ट्रपतींना भेटलं जाणार आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राष्ट्रपती मुर्मू यांना भेटणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडून। दत्ता, अधिक अपडेट काय त्या संदर्भात? नक्कीच श्रुती, ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे। राज्यातील जे काही भ्रष्टाचारी आणि बेताल मंत्री आहेत त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ काल राज्यपालांना भेटलं होतं। मात्र अंबादास दानवे यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यपालांच्या पातळीवरती तातडीने या संदर्भात जर काही निर्णय नाही झाला तर आम्ही लवकरच राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेणार आहोत। दिल्लीमध्ये जाऊन शिवसेनेचं ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे। यामध्ये आमदारांचाही सहभाग असणार आहे आणि शिवसेनेच्या खासदारांचाही सहभाग असणार आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदार ते शिष्टमंडळ दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे आणि जे काही भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्याचबरोबर बेताल वक्तव्य करणारे मंत्री आहेत यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती राष्ट्रपतींकडे केली जाणार आहे। नक्कीच तूर्तास धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।